श्रीमा विद्यालय घोडबंदरच्या वतीने आषाढी एकादशीचा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या दिवशी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी शाळेचा परिसर गजबजून गेला होता। आषाढी एकादशी निमित्त संतांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली। या सोहळ्यामध्ये श्रीमा विद्यालय व श्रीमा बालनिकेतन या दोन शाळांमधील सुमारे 190 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा धारण करून अभंगांच्या माध्यमातून त्यांचा जीवनपट उलगडून दाखवला। विद्यार्थ्यांनी भजन, कीर्तन, नृत्य आणि संतांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली। विद्यार्थ्यांचे प्रदर्शन अतिशय मनमोहक होते आणि त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली। तसेच विविध प्रकारच्या संतांच्या वेशभूषा देखील या ठिकाणी मुलांनी धारण करून या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। अविद्या ग्रंथि भेदने अर्घं समर्पयामि गुरुदेवाय नमः। पूर्ण स्मरण करने के लिए निर्मल मन जन सो मोहि पावा। भगवान कहते हैं कि निर्मल मन हो जाएगा तब गुरु मिलेंगे। हम अपने जीवन को निर्मल कर रहे हैं, मन को निर्मल कर रहे हैं, बुद्धि को निर्मल के वस्त्रों से अच्छी प्रकार से सुखाएंगे। उस इस रूप धूप हम आपको अर्पण कर रहे हैं। जैसे धूप सुगंध संसार, क्योंकि माता जी का सूत्र रहा है वसुधैव कुटुंबकम, ये संपूर्ण वसुधा पूरी धरती ही मेरा परिवार है। धन्यास्मि श्री गुरुदेवाय नमो नमः। दीप अर्पण करेंगे। तमसो मां ज्योतिर्गमय, हे मां, हे जगत की जननी। तो या ब्रह्मवित्तमः ब्रह्म पुण्यांतरासान्तः निरन्तरः इवानलः हरिद्रा कुंकुमं समर्पयामि। गुरुदेव आप हार ग्रहण करिए। ओम एनेन खडलिंग सूत्रेण कृता तत्पर्यामलिको तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। पुष्पमालिकां समर्पयामि। नाना सुगंधि पुष्पाणि यथा काल भवोद्भवः। पुष्पमालां समर्पयेत् बकुला चंपको जाता। पारिजातं यथा पुष्पैः